श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केस में आपका स्वागत है। केज तालुके का एक विश्वसनीय शोरूम जहां हम बैटरी इन्वर्टर के साथ खुशियां भी बांटते हैं। एक बार हमारे शोरूम में आइए और आपकी जिंदगी में रोशनी ले आइए। आपका बजट कम है, कोई बात नहीं, हम 0% ब्याज पर आपको पूरा सेट देंगे। हमारे पास स्टॉक की कोई कमी नहीं है। हम आपके घर, दुकान और ऑफिस को रोशनियों से भर देंगे। ट्राइकाल, माइक्रोटेक, एक्साइड जैसे मशहूर कंपनी के ऑथराइज्ड डिस्ट्रीब्यूटर श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केस एक बार हमारे शोरूम को अवश्य भेंट दे। हमारा पता है श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज, धारू रोड, केज। खंडू जाधव पंच सामना चालू करून घ्या. चला चला सामना चालू करा. सामना अगोदर चालू करा. सामना चालू होईल या दृष्टीनं कामकाज करायचं आहे. पंचांना विनंती आहे. सर्व गुण संपन्न स्पर्धेचा आपण या ठिकाणी आनंद घेतोय. YCL अर्थात येडेश्वरी क्रिकेट येडेश्वरी चॅम्पियन्स लीग पर्व क्रमांक 2 आणि ज्या सर्व इच्छा आकांक्षा होत्या त्या सर्व या स्पर्धेच्या निमित्तानं पूर्ण होताना आपण बघू शकता. प्रत्येक विभागामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतलेले आहे. आगडची जोडी मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये ही देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी परिश्रम घेणारे आदरणीय बाळासाहेब मुळे, त्यानंतर आदरणीय जैरुद्दीन आपिसाब, आदरणीय मेजर संदीप आणि आदरणीय रामजी डुकरे पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व मित्र परिवार आणि त्यांच्या परिश्रमाचं फलित म्हणजे आपण या ठिकाणी एक मोठी स्पर्धा, एक ऐतिहासिक स्पर्धा या ठिकाणी या ऐतिहासिक मैदानावर संपन्न होताना बघतोय. स्वप्न चाटे आपण बघू शकता. संघ नायक मिस्टर केज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं बघा,
अनेक स्पर्धांमध्ये अनेक विक्रम आणि अनेक स्पर्धांमध्ये अनेक धावा या फलंदाजानं बनवलेल्या आहे. मिस्टर केज स्ट्राईक एंडवर तर अगदी हार्ड हिटर म्हणून तालुक्यामध्ये ज्यांच्याकडे बघितलं जातंय फरीद लाला. 2 तगडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, तर विरोधात प्रतीक बोंदर, म्हणजे बेस्ट विरुद्ध बेस्ट. काटेकी टक्कर. पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न ड्राईव्ह लाईनवर होता, चेंडूवर आक्रमण केलं, शिस्तबद्ध फटका आपण बघतो या ठिकाणी. स्वप्नील साठे यांचा मार्गस्थ होतील. संघाचं आणि स्वतःचं खातं आपण बघतो या ठिकाणी सिंगलनं खोललेलं आहे. धावपळक एका धावेनं सजलेलं आहे. फरीद लाला स्ट्राईकवर नाही, शॉर्ट सिलेक्शन चुकलेलं या ठिकाणी. कॉट बिहाइंडचा अपील सुद्धा आपण बघतोय. शफल लाईन वर गेले. एक टिपिकल टेनिस स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फरीद लाला यांचा फसलेला आहे आणि प्रतीक बोदर यांचा पहिला डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आणि प्रतीक यांच्या विरोधामध्ये तुम्ही डायरेक्ट आक्रमण करू शकत नाही बघा. यावेळेस जागा बनवलेली आहे. फरीद लाला जास्त वेळ घेत नाही. 1 बाउंड जातोय चेंडू सीमा रेषा पार, चौकार. पाच धावा आहेत. आधी दुसरा चेंडू फेस केलाय बघा फरीद लाला यांनी. आपण जर बघितलं पहिला चेंडू त्यांच्या विरोधामध्ये डॉट आला, दुसरा चेंडू जर बघितला तर शॉर्ट फेस चेंडू होता, जागा होती. फरीद लाला यांनी दोन्ही हातानं हा नजराना कबूल केला आणि त्या ठिकाणी आपण बघतोय चौकार वसूल केला जातोय. यावेळेस फरीद लाला यांचा पॉवर बिग हिट. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. खासदार चषकाचा दमदार षटकार. हे आक्रमण आहे बघा, कारण फरीद लाला जास्त वेळ घेत नाही. मी अगोदरच सांगितलं होतं. 11 धावा आपण बघतोय. धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झाल्या गेल्या. प्रत्येक बोंदर यांच्यावर आक्रमण, हल्ला बॉल, स्विचचा प्रयत्न, फटका फसला, पुनरागमन करावं लागणार आहे आणि पकडला जातो जेल या ठिकाणी. नक्कीच फरीद लाला वे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद आहे. आता जर बघितलं तर मित्रांनो, फरीद लाला यांच्या बॅटीतून पहिला चौकार कटचा फटका होता. दुसरा षटकार जो होता तो प्युअर क्रिकेटिंग टेनिस क्रिकेटचा फटका होता. तो षटकार आला आणि गरज नसताना स्विच हिटचा प्रयत्न केला बघा फरीद लाला यांनी. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. त्यांना मात्र बाद व्हावं लागतंय. मैदानाच्या बाहेर ते मात्र जातील. नवीन फलंदाज मला वाटतं दुसरे स्वप्नील आता मार्गस्थ होत आहेत. स्वप्नील गंभीरे. स्वप्नील गंभीरे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये येतील. पॅनल्टी आलेली आहे 2 धाव्यांची. बॅटिंग करणाऱ्या संघाला 2 धाव्यांची पॅनल्टी या ठिकाणी आलेली आहे. हा, आणि गार्डची पॅनल्टी बरं का, लक्ष द्या. जे संघ बाहेर बसलेले आहेत, ही गार्डची पॅनल्टी आहे. अगदी या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो, 1 बाद 11 धावा धावपळीवर आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी आपण बघतोय सुहाना संघाला काल देखील गार्डची पॅनल्टी लागली होती. आणि स्पर्धा लाईव्ह आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ध्यानात ठेवायचं, ही स्पर्धा अनेक क्रीडा रसिक बघतायत आणि काही माता भगिनी सुद्धा बघत असतात बघा. बऱ्याच जणांची आई असेल, बहीण असेल, अर्धांगिनी असेल, अगदी गर्लफ्रेंड सुद्धा असू शकते बघा. तर या सी प्रवर्गातील अनेक महिला भगिनी या सामन्याचा आनंद घेतात आणि ते थोडस विक्षिप्त प्रकारे गार्ड लावणे, गार्ड त्याकरता आपल्याला पॅव्हिलियन दिलेलं आहे आयोजकांनी. पॅव्हिलियन मध्ये आपण ते कामकाज करायचं. षटक संपेल बघा. पहिल्या षटका अखेर धावपळकावर 1 बाद 11 धावा. पुन्हा एकदा नेल्सन फिगर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. 40 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. 40 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला या ठिकाणी सत्र पूर्ण करायचं आहे. मैदानाच्या हातामध्ये विठ्ठल पाटील गोलंदाजीसाठी मात्र आलेले आहेत.
बघूया. पहिला चेंडू आहे. पहिल्या चेंडूवर जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाज विठ्ठल मुळे यांना सन्मान देण्याचं काम त्या ठिकाणी स्वप्नील चाटे यांनी केलेलं आहे. आणि थोडासा गोलंदाजाचा अंदाज घेतला जातोय. विठ्ठल पाटील, विठ्ठल मुळे जे गोलंदाज आहे, गोलंदाज क्रमांक 2 असणार आहे. 2 धावांची पॅनल्टी सुद्धा या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाला दिल्या गेलेली आहे. चांगला चेंडू आहे. आणि त्यानंतर जर बघितलं आणि त्या ठिकाणी आपण बघतोय 12 धावा फळकावर पूर्ण केल्या गेल्या. शाळेच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपण रोडवरून जायचंय. जय भवानी विद्यालयाच्या ज्या विद्यार्थी आहे, ओ दीदी पलीकडून जा ना. तर सर्व शालेय विद्यार्थिनींचे मी अगोदर आभार मानेल, कारण काल देखील मी सूचना दिली होती त्यावेळेस विद्यार्थी होते, त्यांनी फक्त माझ्याकडे बघितलं आणि सरळ गेले. यावेळेस विद्यार्थ्यांनी होता, मी सूचना दिली त्या तात्काळ त्या ठिकाणी आपण बघितलं रोडवर गेले आणि सरळ जात आहे. त्याच्यामुळं 10वी 11 12वीचे ज्या वेळेस निकाल लागतात तर तुम्ही पहा मुली सगळ्यात वर असतात. त्याचं कारण आहे चांगला चेंडू आहे, स्ट्रेट टू द फील्डर, लोअर फुलटच चेंडू आणि यावेळेस स्वप्नील गंभीर पकडले गेले. दुसऱ्या विकेटचं पतन आहे. फलंदाज बाद आहे. तर या दरम्यान अगदी प्रायकल बॅटरीचे ओनर आदरणीय महेशजी कुलकर्णी साहेबांचं देखील शुभागमन झालंय. साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं या स्पर्धेच्या निमित्तानं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. अनेक मान्यवर आज सदिच्छा भेट या स्पर्धेला देत आहेत, त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनस्वी स्वागत करतो. या ठिकाणी आपण बघू शकता 2 बाद 12 धावा फळकावर. तर नवीन बॅटर प्रमोद मस्के मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. प्रमोद मस्के यांच्याकडे सुद्धा मोठी प्रतिभा आहे बघा. फलंदाजी त्यांच्याकडे बिग हिट ते देखील करतात, परंतु प्रमोद मस्के झाकलेला हिरो आहे बघा, कारण त्यांच्या बऱ्याच इनिंग्स या झाकल्या गेलेल्या आहे. परंतु आज त्यांना संधी आहे. आज एक महत्वाच्या सामन्यामध्ये त्यांना फलंदाजी सुद्धा करावी लागेल. विठ्ठल पाटील यांची सुद्धा स्तुती करावी लागणार आहे, कारण त्यांनी एक मोठा धक्का विरोधी संघाला दिलेला आहे. त्या ठिकाणी स्वप्नील गंभीर परतलेले आहे. चांगला चेंडू आहे. डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका स्वप्नील चाटे यांच्या बॅटीतून आपण सिंगल या ठिकाणी बघतोय. स्वप्नील चाटे यांच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं शॉट सिलेक्शन खूप चांगलं असतं. चांगल्या फटक्यांची निवड ते करत असतात आणि मोठमोठ्या इनिंग्ज ते आतापर्यंत या पंचायत समितीच्या ऐतिहासिक मैदानावर खेळलेले आहे. षटक संपलंय. 2 षटकानंतर आपण बघतोय 2 बाद 14 धावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. प्रथम फलंदाजी करताना आपण या ठिकाणी बघतोय सुहाना 11 केज त्यांच्या विरोधामध्ये किंग रिबेल आज ज्यांनी गोलंदाजी घेतलेली आहे. रतन वाघमारे संघ नायक ज्यांच्या आधिपत्याखाली हा संघ खेळतोय. गोलंदाजी मध्ये येत आहेत केज नगरीतील जादूगर गोलंदाज शब्बीर हाफिज साहब. चला पारितोषिक आले बघा. शब्बीर हाफिज साहब ज्या वेळेस गोलंदाजीला येत असतात त्या वेळेस बाळासाहेब मुळे यांचं पारितोषिक असतं बघा.
स्वप्नील साठे यांच्या या षटकात प्रत्येक षटकाराला 101 रुपये बाळासाहेब मुळे यांच्या वतीनं. आणि शब्बीर हाफिज साहेब यांनी जर स्वप्नील साठे यांना बाद केलं तर त्यांच्यासाठी देखील 101 रुपयांचं पारितोषिक आहे. म्हणजे समान नागरिक कायदा आहे बघा या ठिकाणी बक्षिसाला. दोघांनाही संधी आहे. विकेटसाठी 100 आहे. सुरेख फटका आडव्या हाताने खेळला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. पहिल्या बाउन्सवर आपण बघतोय क्षेत्ररक्षकाने या चेंडूला रोखलेला आहे. चेंडू जर बघितला तर चांगला चेंडू होता. सिंगल मिळाली. 15 धावा धाव फळकावर स्ट्राईकवर येत आहेत प्रमोद म्हस्के. याही वेळेस कट केला स्ट्रेट टू द फील्डर. क्षेत्ररक्षक पण यावेळेस फलंदाजानं शोधले. धाव मिळणार नाहीये. चेंडू डॉट आहे. धाव फलक स्थिर आहे. 15 धावा. हा चेंडू बघा. चेंडू खास होता. थोडीशी जागा बनवली त्या ठिकाणी प्रमोद म्हस्के यांनी. जागा बनवली परंतु त्यांना चेंडूला तटवता आलं नाही. जागा दाखवता आली नाही. नक्कीच डॉट चेंडू आहे. पुढचा चेंडू आहे. याही वेळेस लेग ब्रेक. क्षेत्ररक्षक अतिशय खराब कामकाज बघा. चेंडू जातोय सीमारेषा पार. नशिबाचा येतोय चौकार. चौकार आला. 19 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहे. प्रमोद म्हस्के यांच्या बॅटरीतून येणारा पहिला चौकार. आणि हा चौकार त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा चौकार आहे. धावा बनवायच्या आहेत. धावा बनवाव्या लागतील. कारण आज फरीद लाला बाद झालेले. आज स्वप्नील गंभीर बाद झालेले. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक गीते साहेब प्रयत्न करतील. प्रयत्न झाले आणि चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. येतोय गगनचुंबी षटकार. 6 धावा. प्रमोद म्हस्के पहिला चौकार आला. त्यानंतर लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर त्यांनी षटकार घेतलाय. चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडूने आपण बघू शकता या ठिकाणी समाप्ती झाल्या गेली. 3 षटकामध्ये बनवल्या गेल्या 2 बाद 25 धावा. तर गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल केला जाणार आहे. सामना क्रमांक 3 आपण बघतोय या ठिकाणी. गोलंदाज पुन्हा एकदा मला वाटतं विठ्ठल पाटील या ठिकाणी गोलंदाजीला येत आहेत. गोलंदाजीच्या माध्यमामध्ये जास्त बदल केले जात नाहीये. गोलंदाजीचे ऑप्शन जास्त आहे बघा या ठिकाणी रतन वाघमारे यांच्याकडे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला खूप मोठी संधी आहे. खूप मोठी संधी आहे. खंडू जाधव चेंडू खाली आले. खंडू जाधव चेंडू खाली आले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज घेतलाय. चेंडू उभा झाला आणि खंडू जाधव यांनी कोणत्याही प्रकारची चुकी केलेली नाहीये. प्राइजलेस विकेट. प्राइजलेस विकेट. अमूल्य धक्का. स्वप्नील साठे वे बॅक टू द पॅव्हिलियन. जड अंतकरणानं मंडपाच्या आश्रयाला फलंदाज बाद.
नवीन बॅटर येत आहेत नयूम भाई. पहिला चेंडू त्यांच्या विरोधात जर बघितलं तर डॉट आलेला आहे. आज विठ्ठल पाटील यांची गोलंदाजी म्हणजे आज ऐतिहासिक गोलंदाजी करतायत बघा, कारण 2 विकेट्स आहेत, 2 मोठ्या फलंदाजांना त्यांनी बाद केलंय. कॉट बिहाइंडचा अपील आहे बोटवर. चला नयूम भाई आले आणि नयूम भाई चालले सुद्धा, हाजरी लावलेली आहे फक्त. फलंदाज बाद, कॉट बिहाइंड. रोशन सिरसाट नवीन बॅटर जात आहेत. आज सुहाना संघ अडखळलेला आहे. तारणहार कोण होणार या संघाचा? कॉट बिहाइंडचा अपील आहे याही वेळेस, परंतु यावेळेस पंच बर्फासारखे थंड आहेत, निर्णय मात्र येत नाहीये. अगदी विठ्ठल पाटील यांच्या गोलंदाजीचं पृथक्करण जर बघितलं तर आतापर्यंत त्यांनी 3 धावा दिलेल्या आहेत, 3 फलंदाजांना बाद केलंय. पंचवीस धाव फलकावर आहे, 4 फलंदाज बाद झालेत. रोशन टिपिकल टेनिस क्रिकेट स्ट्रोक ते खेळलेला आहे. आडव्या हाताने खेळलेला फटका आहे, सिंगल पूर्ण करतील, धाव फलक पुढे जाईल. 26 धाव फलकावर किंग रिबेल यांच्या विरोधामध्ये सुहाना सीसी. आज गोलंदाजांची दादागिरी, आज तिसरा दिवस आहे स्पर्धेचा. आज गोलंदाजांच्या विरुद्ध फलंदाज शांत आहे. बचके रहना रे बाबा, तुझ पे नजर है. ओ झेल होता. यष्टीरक्षक रतन वाघमारे यांनी झेप सुद्धा मारली, परंतु चेंडू पर्यंत फक्त ते गेले, झेल झालेला नाही. या ठिकाणी आपण बघतोय 4 षटकांची समाप्ती, 4 बाद 26 धाव फलकावर आहे. पहिल्या सामन्यामध्ये 51 धावा बनवल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 51 धावा बनवल्या, तिसरा सामना चालू आहे. आजही आपण बघतोय या सामन्यामध्ये देखील धावा बनवल्या गेलेल्या नाहीये. गोलंदाजांनी पुन्हा एकदा वर्चस्व राखलेले याही सामन्यामध्ये. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असेल, हलकीशी विश्रांती मी सुद्धा घेतो. मिलेंगे ब्रेक के बाद. धन्यवाद.
Bluetooth mode. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीवर तर 40 धावा झालेल्या आहेत. 5 फलंदाज बाद आहे. रोशन सिरसाट आणि कृष्णा मुंडे 2 बॅटर मैदानाच्या आत. षटक क्रमांक 6 ऑन आहे. कुलदीप क्षेत्ररक्षक असते. हो 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 बघा, अफलातून क्षेत्ररक्षण बघा, संपूर्ण समर्पण ज्याला म्हणलं जातं. दोन धावा रक्षण आणि 2 धावा खर्च या पद्धतीने आपण बघतोय धावफलक पुढे जाईल. हा चेक केलं जात. नक्कीच या ठिकाणी तिसरे पंच असतील मेजर संदीप, त्यांच्या माध्यमामध्ये आपल्यापर्यंत निर्णय देखील पोहोच केला जाईल. सेफ आहे, म्हणजे टाळ्या झाल्या पाहिजे या क्षेत्ररक्षणासाठी. नक्कीच आपलातून क्षेत्ररक्षण त्यानंतर बघतोय आपण 42 धावा धावफलकावर आहे. संघनायक रतन वाघमारे गोलंदाजी करतायत. शेवटचा चेंडू फलंदाजाला टाटा करतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. षटक संपेल. 6 षटकानंतर 5 बाद, 42 धावा धावफलकावर आहेत. नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. अजीजपुरा 11 आणि अल कुरैश. अगदी पहिलं सत्र संपल्यानंतर आपण या ठिकाणी टॉस करणार आहे. बघूया कोण होणार आहे टॉस का बॉस, कारण दोन्ही संघ या ठिकाणी आपापला पहिला सामना खेळले आणि दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेले आहे. बघूया मज्जा येणार आहे त्या सामन्यामध्ये. बघूया. चला यावेळेस चेंडू हवेत आहे. घेते साहेब नाही, झेल सोडला, झेल सोडलेला आहे. अगदी या ठिकाणी शब्बीर हाफिज साहेब आलेले आहेत आणि पारितोषिक येणारच, कारण हाफिज साहेब आले म्हणजे पारितोषिक येणार. शालूबाई Bluetooth mode. तर या ठिकाणी शालूबाई आणि बाळासाहेब यांच्या वतीनं शब्बीर हाफिज साहेब यांच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. फलंदाजांना देखील षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. शालूबाई आणि बाळासाहेब यांच्या वतीनं. चला षटकार आलाय. कृष्णा मुंडे यांच्या बॅटीतून येतोय दमदार षटकार आणि धावफलकावर अगदीच 49 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. कृष्णा मुंडे जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. थोडस आक्रमक भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली. त्यांच्या बॅटेतून येणारा दुसरा षटकार आपण या ठिकाणी बघितलेला आहे. पारितोषिकांचा वर्षाव, एक विनोदाचा भाग मी नक्की सांगेल या ठिकाणी. बाळू आणि शाळू कडून पारितोषिक आलेलं आहे बघा. बाळू मामांकडून आणि शालूबाई कडून. डॉट चेंडू असणार आहे. चांगलं यष्टीरक्षण खंडू जाधव यांचं. पुनरागमन करताना या ठिकाणी शब्बीर हाफिज साहेब आपण बघतोय सेकंड स्पेल मध्ये आलेले आहेत. वैयक्तिक दुसरं षटक त्यांचं मैदानाच्या आतमध्ये असेल. पाठोपाठचा दुसरा चेंडू डॉट आलेला आहे.
मला असं वाटतं स्वप्नील चाटे यांनी समालोचन केलं तर काही अडचण नाही, कारण माझ्यापेक्षा मोठा आवाज त्यांचा येतोय. उडवला यावेळेस, हा देखील चेंडू जाईल प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार. पंचावन्न धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. षटक संपेल. आता बाळासाहेब आणि शालूबाई यांचं जे 101 रुपयांचा पारितोषिक होतं ते कृष्णा मुंडे यांच्या खात्यात जमा केलं जाईल. एखादा सामना बघूया. इथं आला ना ते घरी बघू शकता टीव्हीवर. समोर टीव्ही, पुढ्यात बिअरची बाटली, उजव्या हाताला चाकणा, म्हणजे बायकोला पण बरं वाटतं माझा नवरा घरात आहे. बरं, जाऊया शेवटचं षटक आहे बघा. संघनायक रतन वाघमारे गोलंदाजीवर त्यांचं भव्य स्वागत करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडलेला आहे आणि चेंडू बाहेर सुद्धा गेलेला आहे. चौकार येतोय या ठिकाणी आणि झेल सुद्धा होता बघा. जर चांगले प्रयत्न असते तर झेल सुद्धा झाला असता. स्वागत केलंय. चौकार आलेला आहे. 59 धावा धावफलकावर आहे. आजच्या सत्रामध्ये सुहाना संघानं सर्वाधिक धावा बनवल्यात, 59 धावा. पुन्हा एकदा परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक आहे रोशन सिरसाट यांना परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. शोएब इनामदार आलेत बघा. शोएब इनामदार जे नवीन फलंदाज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील, कारण या ठिकाणी आपण बघितलं रोशन शिरसाट यांना परतावं लागलेलं, विकेटचं पतन झालं. मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक प्रगतीवर मार्गस्थ आहे. स्वतः संघनायक रतन वाघमारे ज्यांनी शेवटच्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि चांगली सुरुवात आहे बघा. कारण चौकारानं जरी सुरुवात झाली असेल परंतु त्यानंतर रोशन यांना त्यांनी बाद केलेलं आहे. शोभी नामदार मार्गस्थ मात्र होत आहेत. सिंगल पूर्ण करते. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावर 60 धावा. बघूया. 3 चेंडू शिल्लक असताना उजव्या एसटीच्या बाहेर दूरवर असेल. ऑफ साइड ऑफ स्टंप दंडित केलंय. सुशेष सरांनी हात समांतर केली. सिंगल मिळाली. 61 धावा धावफलकावर. यावेळेस चेंडूला उडवलाय. दाखवलंय आसमान. जाईल चेंडू सीमा रेषा पार आकाश मार्गे. षटकार. अगदी 10 चेंडूंमध्ये 26 धावा बनवल्यात कृष्णा मुंडे यांनी. कृष्णा ऑन फायर. 67 धावा धावफलकावर. यावेळेस नाही. आता मला वाटतं धावबादची संधी आहे त्या ठिकाणी बाद असणार आहे. चला, धावबाद झालेले आहेत. एक शॉट आहे म्हणजे धावच नाहीये.
हम्म 67 धावा धावफलकावर 7 फलंदाज बाद कृष्णा मुंडे निघून गेलेत. मैदानात आले अजिंक्य वाघमारे. म्हणजे आता मैदानाच्या आतमध्ये वाघमारे विरुद्ध वाघमारे. आता कोण वाघाला मारणार? चला, अजिंक्य वाघमारे यांनी रतन वाघमारे यांना मारलाय दूरवर. येतोय षटकार. शेवट गोड केलाय. 73 धावा धावफलकावर झाल्या. 74 धावांचं लक्ष असणार आहे. चला, टॉसला यायचंय. अजीज पुरा आणि अल कुरैश दोन्ही संघनायक. लास्ट कॉल आहे अजीजपुरा आणि अल कुरैश. शेवटचा कॉल आहे. टॉसला यायचंय. या ठिकाणी आदरणीय पृथ्वीराज कदम त्यांच्यासह लखन पाटील देखील आहेत. विशाल मोरे साहेब देखील आहेत. तिन्ही मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी आपण नाणेफेक करतोय. तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण समोर मात्र यायचं. अल कुरैश आपल्याला लास्ट कॉल आहे. अल कुरैश जर या ठिकाणी आले नाहीत 5 धावांची पॅनल्टी बरं का. सकाळ 17 मध्ये पॅनल्टी दिलेली आहे. त्यामुळे पुढच्याला ठेस मागचा सावधान. सावध राहायचंय. आयोजक कोणत्या माध्यमामध्ये दंडित करतील भरोसा नाही. लोकांचं पत्र ठेवूच नको. एका धावेनं सामने टाय झालेले. तुम्ही हे करा भाऊ. चला, आलेले. चला, तिन्ही मान्यवर आपण या ठिकाणी बघू शकता. ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न केला जातोय. या ठिकाणी आपण बघतोय 74 धावांचं लक्ष ठेवलं. आज मात्र कृष्णा मुंडे यांनी मन जिंकणारी फलंदाजी केली. स्वप्नील चाटे आणि स्वप्नील गंभीरे. आज फरीद लाला यांनी सुद्धा जास्त धावा बनवल्या नाही. परंतु रोशन शिरसाट, प्रमोद मस्के बॉलिंग करणार. अजीजपुरा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. अल कुरैश रेडी टू बॅट आफ्टर द मॅच. क्रिकेटचा करंडा बेकार. बाबा घुमायला तो बेकार षटकार. तू लोकांचं पत्र ठेवूच नको. काय सांगायचंय डॅडी. खरीच मोका देखून खालून येऊ ना जाता कानाला वारा लागत. निश्चित जाऊया. आणि या सक्सेसफुल बेकार बॉल. निश्चित जाऊया. आणि या
चला सामना सुरू होतोय. हे बघा विनंती असेल प्रेक्षकांना, कृपया खुर्च्या इथे मोकळ्या करायच्या. हे खेळाडू जे आहेत आपण बसलेले चांगलं नाही वाटत. खेळाडूंना बसू द्या, कारण की खेळत असताना क्षेत्ररक्षण करून माघारी आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी आपण इथे खुर्च्या ठेवलेल्या आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे, विनंती वजा आदेश असेल हा. बॅटिंग टीम बॅटर, आपल्या बॅटरचे नाव सांगायचे. सलामीचे फलंदाज कोण आहेत? सचिन आणि नॉन स्ट्राईकला प्रतीक. आता प्रतीक स्ट्राईकला गेला बरं का, म्हणजे नॉन स्ट्राईकला पहिले प्रतीक कर, सिंगल टाकायचं पहिल्या बॉलवर. आणि बॉलरचं नाव लेग बाईज. ओके, चला सामन्याला सुरुवात होते. 74 धावेचं लक्ष येथे घेऊन मैदानात उतरले त्या दोन्ही फलंदाज प्रतीक आणि सचिन. पहिल्या चेंडूवर लेग बाईजच्या स्वरूपात एक धाव आलेली आहे आणि दुसरा चेंडू निर्धाव असणार आहे. बघा 2 धावा पेनल्टीचे आज झालेत बरं का, म्हणजे आता 3 धावा धाव फलकावर बघायला मिळतात. यावेळेस मात्र तिरक्या बॅटने चेंडू टोललाय सरळ स्कोअरलेग सीमा रेषा पार. येतो खासदार चषकचा हा दमदार षटकार. सुरेख फटका होता. आल्या चेंडूला पाठवून दिले सरळ मिड विकेट कव कॉर्नरला 6 धावेसाठी. एक जोरदार फटका. आयकॉन खेळाडू आहे प्रतीक, आणि आयकॉन म्हणून मला या संघात का घेतलंय याचं एक सुंदर उदाहरण देतो. पहिला चेंडू निर्धाव होता, परंतु पुढच्या चेंडूवर एक जोरदार हल्ला चढायला गेला. 6 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका. येथे मात्र स्कोअर लेगचं क्षेत्र निवडले. चेंडू जात असेल सीमारेषा पार. येतो दमदार षटकार. एक सुरेख फटकेबाजी आयकॉन प्रतीकच्या मार्फत बघायला मिळते. आणि मला या संघात आयकॉन म्हणून का घेतलंय त्याचं प्रतीक देतो. नावही प्रतीक आहे आणि खेळही प्रतीक चांगला करतो. एक सुरेख फटकेबाजी, बॅक टू बॅक 2 सिक्सर इथे बघायला मिळालेत आणि धाव संख्या आता 15 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली. 15 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना इथे टायमर असणार आहे बरं का, लक्ष ठेवायचंय. टायमर इथे चालू झालेला आहे. टायमिंगच्या आतच आपल्याला षटक पूर्ण करायचे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील. यावेळेस पुन्हा एकदा मिळवून केलेला आहे. उंची जास्त, लांबी कमी वाटते, परंतु तिथे नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पडणार आहे. 1 डाऊन सीमारेषा पार जाणार आहे चेंडू 4 धावेसाठी. एक सुरेख फटकेबाजी आयकॉन खेळाडूच्या मार्फत बघायला मिळते. आयकॉन का म्हटलं जातं? असंच कोणीही आयकॉन होत नसतं. खेळ चांगला करावा लागतो, वारंवार परफॉर्मन्स दाखवावा लागतो, फॉर्म मध्ये राहावं लागतं. आणि इथे 4 धावा, 2 षटकार, 1 चौकार, धाव संख्या 19. पुन्हा एकदा तिरक्या बॅटने परत चेंडू खेळलाय स्कोअरलेगच्या दिशेने. तेथे क्षेत्ररक्षण दर्शकाची भूमिका करणार आहे. चेंडू जाणार आहे सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 चेंडू मध्ये 4 फटके यावेळेस फलंदाज प्रतीकने घेतलेत. या 2 चौकाराने 2 षटकाराने धाव संख्या पहिल्या षटकाच्या अंती झालेली 23 धावा. बिनबाद 23 धावा. त्या 23 पैकी 22 धावा प्रतीकने घेतल्यात. 20 धावा, माफ करा, 20 धावा प्रतीकच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 2 षटकार आणि 2 चौकार. 4 चेंडू मध्ये 20 धावा आणि 1 सिंगल घेतली गेली 21 धावा आणि 2 पेनल्टीचे. असे टोटल 23 धावा पहिल्या षटकाच्या सुरुवातीला झालेल्या आहेत. आता मात्र गोलंदाजसाठी नवीन गोलंदाज अजिंक्य वाघमारे. अजिंक्य आला आहे आणि अजिंक्य काय करतो बघता येईल.
पुन्हा एकदा जोरदार फटका इथे बघायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, एक धाव इथे पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय आणि पुन्हा एकदा थोडस फिल्डिंग मिसफिल्ड ओव्हरथ्रो झालाय. स्वप्नील चाटेच्या हातून चेंडू निसटला आणि त्याचा फायदा फलंदाजाने इथे उचललाय. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या धावसंख्येवर. एक चांगली फटकेबाजी आता मात्र इथे बघायला मिळते. करंट रन रेट जर बघितला गेला तर 19.50 आणि आता रिक्वायर्ड रन रेट हा 7.2च्या जवळपास जाऊन पोहोचलाय. 48 धावा अजूनही बनवायच्या आहेत त्या 40 चेंडूमध्ये. आक्रमण चढवलं गेलं, हल्ला चढवला गेलाय आणि एक सुरेख फटकेबाजीच्या दिशेने आता मात्र वाटचाल करताना बघायला मिळतं. दोन्ही फलंदाज आयकॉन प्रतीक येथे मात्र काही थांबायचा विचार करत नाहीये. प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जातो प्रतीकच्या मार्फत. एक धाव पुन्हा इथे घेतली गेली त्या स्कोरलेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक इथे सज्ज केला गेला, कारण की प्रतीकची फटकेबाजी बघितल्यानंतर गोलंदाजाने कुठेतरी आता रणनीती बदलली आहे की मिड विकेट आणि लॉंग ऑनला 2 खेळाडू ठेवलेत, कारण की खेळाडूवर जे बंधनं असतात त्या बंधनामुळे कुठेतरी 2 खेळाडूच सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतात आणि त्या दोन्ही खेळाडूसाठी प्रतीकच्या समोर त्यांनी मात्र लॉंग ऑन आणि मिड विकेट ठेवलेलं आहे. सुरेख फटका येथे बॅक फुटवर जाऊन चेंडू खेळला. 1 धाव पूर्ण करतील गलीच्या क्षेत्रामधून. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 28 धावा. इथे पुन्हा स्कोअर लेगच्या थर्ड मॅनच्या दिशेने रिव्हर्स फटका खेळला. प्रतीक आता मात्र एक वेगळं रूप आपल्याला बघायला मिळतं. प्रतीकचं सुरेख फटकेबाजी, चौकार षटकार सगळे आपल्या पिटाऱ्यातून फटके काढतोय प्रतीक. 2 षटकार 2 चौकार नंतर आता हा रिव्हर्स चौकार बघायला मिळाला. 4 धावेने धावसंख्या 32 या धावसंख्येवर 2 षटकाचा खेळ संपलाय. मला वाटतं प्रतीक एक चेंडू शिल्लक आहे का? ओके, मला वाटतं आता प्रतीक फिरोज अन्सारी जिथे कुठे असतील त्यांना विनंती असेल त्यांनी जहिरुद्दीन हाफिज साहेब यांच्याशी संपर्क करायचा आहे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. सुरेख चेंडू बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने ठेवलेला. 1 धाव इथे नक्कीच पूर्ण करणार आहे, कारण कधी एक सुरेख रणनीती म्हणावी लागेल. आयकॉन खेळाडू आहे, माहित आहे की चांगली फटकेबाजी होते, हे इन फॉर्म बॅटर आहे. तर 1 धाव घेत षटक संपल्यानंतर पुन्हा स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा हा एक चांगला उपक्रम येथे प्रतीकने पूर्ण केलेला आहे. 9 चेंडूमध्ये 28 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय प्रतीक. सुरेख फलंदाजी प्रतीकची आता बघायला मिळाले. 2 षटकाचा ते खेळ संपलेला आहे. 33 धावा. आता 36 चेंडू आणि 41 धावीची आवश्यकता असणार आहे. एक सुरेख फटकेबाजी. तर टायमर चालू आहे बरं का क्षेत्ररक्षकांनो, आपण टायमरकडे लक्ष द्यायचंय. टायमर मध्ये आपल्याला कुठलीही सूट मिळणार नाहीये. वेळ कोणासाठी थांबत नाही. आपण नेहमी सांगत असतो की प्रत्येक गोष्टीचा इथे उपयोग करा, परंतु वेळेचा दुरुपयोग करू नका. गोलंदाजाला बघा इथे पेनल्टी आता द्यावी लागणार आहे, कारण की पंचांनी चेक केलेलं आहे. गोलंदाजाच्या खिशात मोबाईल आढळलेला आहे आणि आपण प्रत्येक वेळेस सांगत असतो की तुम्ही काही नियम आहेत या स्पर्धेचे, आपण मोबाईल इथे वापरायचा नाहीये.
तर ते 2 धावेची पेनल्टी पुन्हा इथे ऍड होणार आहे. म्हणजे पहिले गाड बदलली त्याची पेनल्टी, आता मात्र मोबाईल वापरला त्याची पेनल्टी. तर 2 रन पेनल्टीचे दिले जाणार आहे. त्या 2 रनामुळे धावसंख्या आता वाढून होणार आहे ती 35 धावा. बघा बिनकामाचा चौकार. हॅलो 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 Bluetooth Hello. mode. लाईट थोडीशी ते लपेट नाही बोलते मला असं वाटते. बघा इथे प्रत्येक षटकारासाठी ऋषी भैया सरपंच धानोरा या गावाचे त्यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी असणार आहे. इथे पारितोषिक जमा करायचं आहे. बघा आता पारितोषिकाचं उच्चारण आहे ना, पारितोषिक जे दिले जाणार आहेत ना ते आधी जमा करायला लागणार आहे. तिथे आपण प्रत्येक मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण पारितोषिक इथे जमा करायचं आहे. कोणालाही द्या, पण इथे पारितोषिक जमा करा आधी, त्यानंतर इथे अनाउन्समेंट केली जाईल. 500 रुपये इथे जमा झालेले आहेत. सरपंच सन्माननीय ऋषी भैया बोंद्रे यांच्याकडून बोंदर, आणि ते पारितोषिक सुद्धा प्रति बोंदर साठी आहे बरं का. भावकीत है ना, असा काहीतरी कार्यक्रम आहे पठाण सर. हो, पॉईंटच्या दिशेने चेंडू जाते सरळ फडव्यांच्या दिशेने. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या वाढून झाली ती 36 धावा. इथे मात्र बघा थोडासा फेकी सोय मारा चुकलाय. 1 धाव जिथे होती तिथे 2 धावा दिल्या गेल्यात. आधीच धावा कमी आहे, तर 74चं टार्गेट आहे. पठाण सर म्हणतात ना की आधीच कर्ज बाजारी, बरोबर, आधीच कर्ज बाजारी त्यात उसने मागते शेजारी. तर इथे 1 धाव होती तिथे दुसरी धाव दिली गेली. धाव संख्या झाली तर 38. फिल्टॉस चेंडू येथे मात्र 1 बाउन्स चेंडू जातो सीमारेषेच्या अगदी जवळ. सुरेख क्षेत्ररक्षण येथे मात्र आता एका आयकॉनने चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करून दाखवलंय की क्षेत्ररक्षण सुद्धा करताना आयकॉन मध्ये काहीतरी कला असतेच, त्यामुळे त्याला आयकॉन म्हटलं जातं. एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या पार जात होता, परंतु अगदी सीमारेषा लगत एक चांगली उंच उडी घेत चेंडू अडवला गेला. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 या धावसंख्येवर. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 33 चेंडू आणि 35 धावेची आवश्यकता. जोरदार फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र सोयर घोषित केला जातोय. आपण अमोल पाटील सरांचा इथे यावेळेस मात्र जोरदार फटका मिड विकेटच्या दिशेने जातोय. एक कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाला कुठली संधी नसणार आहे. चेंडू जाणार आहे सरळ सीमारेषा पार येतोय. खासदार चषक स्पर्धेचा हा दमदार चौकार. सुरेख फटका होता, एक सुंदर फटका. यावेळेस मात्र प्रतीकच्या मार्फत बघायला मिळाला आहे. त्या 500 रुपये त्यांच्यासाठी इथे आलेले आहे. षटकारासाठी 100 रुपये असणार आहेत. म्हणजे 5 षटकार तुम्ही जर खेचले तर लगेच 500 रुपयाचं रोख पारितोषिक इथे आलेलं आहे. ऋषी भैया बोंदर सरपंच यांच्याकडून दिले जाणार हे पारितोषिक असणार आहे. आणि जर षटकार खेचले नाही ना तर जीएसटी कट होणार आहे बरं का, कारण की आपण तब्बल 50,000 लोकांच्या पर्यंत आपलं नाव पोहोचवतो. ते फ्री मध्ये नाही जाणार, जीएसटी कट होणार. त्यामुळे पारितोषिक लावताना याची काळजी घ्यायची. पारितोषिक परत भेटणार नाहीये, त्याच्यात काहीतरी कटौती होईल, कट होणार आहे, जीएसटी होणार. सुरेख चेंडू होता. यावेळेस मात्र उजव्या अष्टीपासून फार लांब वाईट चेंडू इथे घोषित केले गेले आहेत. धावा फार खर्च केला जात आहेत. धावसंख्या कमी आहेत, त्यातल्या त्यात एक्स्ट्रा धाव खर्च केले आहेत ओव्हर थ्रोच्या मार्फत, वाईटच्या मार्फत आणि पेनल्टीच्या मार्फत. म्हणजे जवळपास तुम्ही वरच्या ज्या 13-14 धावा आहेत ना त्या अशाच बक्षिसाच्या स्वरूपात दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा प्रयत्न. चेंडू गेलाय सरळ यष्टी रक्षकाकडे. निर्धाव चेंडू आलाय बऱ्याच काळानंतर. एक
सुटकेचा श्वास गोलंदाजाने घेतलाय, कारण की जोरदार फटकेबाजी होत होती. राईस इथे षटक संपलेला आहे. 46 धावा. बिन बाद 46 धावा. 13 चेंडू आणि 34 धावेवर फलंदाजी करतोय प्रतीक बोंदर. आयकॉन खेळाडू आहे आणि एक चांगली कामगिरी आयकॉनच्या मार्फत बघायला मिळते. आपण नेहमी बघितलं जातं की प्रत्येक संघामध्ये आपण जे आयकॉन देतो ते आयकॉन देण्यामागचं कारण काय असतं की आयकॉनने संघाला घेऊन चालायचं असतं. त्यांच्यावर असलेली जबाबदारी एक चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या पद्धतीचं तर खेळ त्यांच्याकडून केलेलं असतं. तर चांगल्या खेळाचं स्वरूप म्हणून त्यांना आयकॉन म्हणून संघात निवड केलेली असते. आणि त्या संघात निवड झाल्यानंतर आपली कामगिरी चोख बजावताना इथे मात्र आयकॉन बघायला मिळत आहेत. 30 चेंडू आणि 28 धावा. यावेळेस मात्र पायाचा वेध थोडासा इथे बाल बचावलेला आहेत फलंदाज. मला वाटतं चेंडू कुठेतरी पायाला आदळलाय. गोटू सामान्य गोटू भाऊ, आपल्यास विनंती आहे. आपल्यास बाळासाहेब बोलत आहेत, आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. गोटू सत्वधर यावेळेस फाईन लेगच्या दिशेने बॅटची बाहेरची कड घेतली. फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू पाठवायचा होता फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने. थोडासा टॉपेज झाला, चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगला आणि ती एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 या धावसंख्येवर. आता मात्र 28 चेंडू आणि 27 धावा. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं की एक सोपा असा सामना होता, परंतु त्या सामन्यामध्ये पण शेवटच्या षटकापर्यंत चेंडू धावा गेल्या गेल्यात आणि कुठेतरी सामना फसला की काय असं वाटत होतं. तसंच काहीतरी तो कमबॅक करण्याचा प्रयत्न अजिंक्यच्या मार्फत बघायला मिळतोय. किंग्स रेबल आणि यावेळेस मात्र सुरेख चेंडू. स्वप्नील जाटे एक चांगली यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडतोय. एक धाव इथे नक्कीच लेगबायच्या स्वरूपात पंचांच्या मार्फत इथे दर्शवली गेली होती. एक धाव इथे पूर्ण केली होती. एका धावेने धाव संख्या 50च्या जवळपास जाऊन पोहोचली. 48 धावा झालेल्या आहेत. आता 26 चेंडू आणि 26 धावा. बघा, वुमेन्स IPL बघितलं का कोणी? त्याच्यामध्ये असाच एक चेंडू कारला जाऊन भिडला होता, कारचा आरसा फोडला होता. इथे मात्र नक्कीच ऑस्ट्रेलियाची ती खेळाडू होती, बॅटर. यावेळेस मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू फसलेला आहे आणि येथे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. आयकॉनने आपलं काम पूर्ण केलंय. 41 या धावसंख्येवर प्रतीक बाद झालेले आहेत आणि जे 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते लक्ष्मी जड झाली सरपंचांची. ती काही प्रतीक बोंडर यांच्या खिशात जात नाहीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, फुलटॉस माफ करा, एक बाउन्सर टाकला गेला होता. त्या बाउन्सरला पुल करायचा प्रयत्न होता, हुक करायचा प्रयत्न होता, पण तो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू चांगलं झेल तिथे क्षेत्ररक्षकाकडून बघायला मिळाले.
यानंतरचा होणारा सामना यानंतरचा होणारा सामना अजीजपुरा सीसी तो झालाय का? अच्छा, तर अजीजपुरा आणि अल कुरेश या दोन संघामध्ये हा सामना होणार आहे. परंतु या दोन्ही संघाला आपण उन्हाचा तडाखा जास्त 20 मिनिटाचा ब्रेक देतोय. थोडस दुपारचं ऊन आपण सरसावून जाऊ द्या. त्यानंतर आपण 20 मिनिटाच्या ब्रेक नंतर सामना सुरू करू. तर ठीक 2 वाजता तो सामना सुरू होणार आहे. तसं त्यांना रिपोर्टिंग टाइम आपण 2चा दिलेला आहे. सामना 2:30ला चालू होणार होता, परंतु आज सगळे कार्यक्रम वेळेत चालू. तर 20 मिनिटाचा आपण ब्रेक देतोय. 20 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण लगेच सामना सुरू करणार आहोत. हा सामना संपल्यानंतर लगेच 20 मिनिटाचा ब्रेक असेल, म्हणजे ठीक 2 वाजता 2 वाजून 1 मिनिट सुद्धा ग्राह्य धरला जाणार नाही. 2 म्हणजे 2 वाजता क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. गोटू आपणास विनंती आहे, बाळासाहेबांनी आपल्याला जे विनंती केली की तुम्ही इकडे यायचंय, त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. धावा इथे झालेल्या आहेत 54 आणि आता मला वाटतं जिंकण्यासाठी 20 धावीची आवश्यकता असणार आहे. 23 चेंडू आणि 20 धावा. यावेळेस मात्र चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता, पण सोडून दिला. वाईड चेंडू आलेला आहे, स्वेअर चेंडू आला आहे आणि या स्वेअर चेंडूवर 1 धाव नक्कीच इथे मिळते. असाच काहीसा प्रकार सकाळी झाला होता. चेंडू सोडायच्या प्रयत्नात यष्टीने घेऊन गेला होता चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. जोरदार फटका. इथे मात्र मिड विकेट लॉंगॉनच्या दिशेने खेळलेले आहेत. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. एकेरी दुहेरी धावेने आता मात्र लक्ष्याकडे वाटचाल करताना फलंदाज बघायला मिळतात, कारण की प्रतीकने त्यांना चांगलं कामगिरी पूर्ण केलेली आहे. सरपंचांना विनंती आहे की त्यांनी आपलं जे रोख पारितोषिक आहे ना ते माघारी घेऊन जायचंय. ऋषी भैया बोंदर यांनी जे 500 रुपयाचं पारितोषिक इथे ठेवलं होतं, त्यांना विनंती आहे की त्यांनी ते पारितोषिक ची रक्कम आहे, रोख रक्कम, ती परत घेऊन जायची आहे. इथे धावा झालेल्या आहेत 12. आता धावीची आवश्यकता 18 चेंडू आणि 12 धावा. आणि त्यासोबत आपण आता मॅन ऑफ द मॅच टी शर्ट इथे देणार आहेत. सन्माननीय रामभाऊ डुकरे यांना विनंती असेल, या स्पर्धेचे आयोजक. त्याचप्रमाणे सन्माननीय जकीबाई इनामदार, तकीबाई इनामदार यांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी कृपया इथे यायचंय. मॅन ऑफ द मॅच इथे ठरलेले आहेत विजय राऊत. येथे मात्र चेंडू गेला सर सीमारेषा पार येतो. खासदार चषकाचा दमदार चौकार. जोरदार फटका होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने.
लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडू खेळला गेला होता. तर 1 बाउन्स चेंडू जातो सरळ सीमारेषा पार. 4 धावा इथे आलेल्या. आता मात्र 8 धावीची आवश्यकता आहे. ऐका ना, यावेळेस मात्र एक आगळा वेगळा फटका. 1 बाउन्स चेंडू अडायला येण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाकडून झेलचा प्रयत्न होता, परंतु झेल काही होऊ शकला नाही. फटका मात्र एक अलोभनीय होता. चांगलाच फटका बघायला मिळाला. या चेंडूवर नक्की 1 धाव जर मिळाले तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 2 सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत इथे. या सामन्यानंतर लगेच पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच विजय राऊत इथे आहेत आणि या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच मला वाटतं प्रतीक बोंदारच असणार आहेत, कारण की चांगली फटकेबाजी त्यांनी केलेली आहे. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना सुद्धा इथे दिला जाईल. या सामन्याचे पुरस्कार देणारे आमचे सन्माननीय तकी भैया इनामदार इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. सामनावीराचा पुरस्कार आहेत. युनिक स्पोर्ट्स यांच्याकडून एक सुंदर असं जर्सी टी शर्ट आपण देणार आहोत आणि सोबतच प्रीडेटर एनर्जी ड्रिंक मॅन ऑफ द मॅच म्हणून दिले जाणार आहे. पटकलेला चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव ती पूर्ण करते. कुठलाही खेळाडू उपस्थित नाही. चेंडू वापस सीमारेषा पार येतोय. चौकार आणि या पद्धतीने हा सामना संपलेला आहे. झालं ना. प्रतीक बोंदर, नक्कीच प्रतीक बोंदर एक चांगली फटकेबाजी. 41 धावा आपल्या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी या मॅच मध्ये त्यांनी केलेल्या आहेत. त्या खेळाडूला 2 षटकामध्ये 18 धावा देत 1 बळी सुद्धा टिपलेला आहे आणि 17 चेंडूमध्ये 41 धावेचं योगदान दिलेलं आहे. तर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देणार आहोत. या स्पर्धेचे मान्यवर सन्माननीय तकी भैया इनामदार यांच्या हस्ते आपण पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजू राऊत आणि दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणजेच प्रतीक बोंदर आणि त्यासोबत ऋषी भैया बोंदर सरपंच यांच्या वतीने सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 500 रुपयाचं तसं बघितलं तर जीएसटी 90 रुपये होत होती, परंतु षटकार गेल्यामुळे ती 100 रुपये पारितोषिक देऊन जीएसटी वाचवलेली. 500 देऊन टाकले. ओके, धन्यवाद. बघा, मोठं मन आहे, असंच पाहिजे. मोठं मन आहे. 500 रुपये इथे मात्र दिले जात आहेत. इथे पहिले आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जो झालेला आहे विजय राऊत याला मॅन ऑफ द मॅच जात आहेत. संदीप मेजर आहेत. तकी भैया इनामदार आहेत तिथे. सोबतच या स्पर्धेचे आयोजक श्री शनी प्रतिष्ठान चे सर्व सन्माननीय मुळे आबासाहेब बाळासाहेब मुळे आणि सोबतच सर्व खेळाडू. त्याचप्रमाणे प्रतीक बोंदर याला सुद्धा टी शर्ट परिधान केले जात आहेत. मॅन ऑफ द मॅच आत्ताच्या सामन्याचं झालेलं आहे आणि 500 रुपयाचं पारितोषिक सरपंच यांच्या हस्ते दिलं जाणार आहे. सरपंच, आपण आपल्या हस्ते पारितोषिक द्यायचं 500 रुपये एका षटकारासाठी. सुशील भैया यांना म्हणणं की ब्रेकची आवश्यकता नाही, परंतु कसं आहे ना, आपण जर टाइम दिला ना 2:30 वाजेचा टाइम दिलेला आहे आणि आता वाजले 1:30 शेड्यूल, त्याच्यामुळे आपण तो ब्रेक दिलेला आहे आणि ऊन पण जास्त आहे. थोडस आपण आराम करा, कोल्ड ड्रिंक घ्या, थंड घ्या. प्रीडेटर एनर्जी ड्रिंक आलंय, प्रीडेटर आलंय आपल्यासाठी फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे थंड. अमोल पाटील सर आणि सुशील नरोडे. चला, आपण 20 मिनिटाचा ब्रेक आहे बरं का. 1:40 झालेलं आहे, म्हणजे बरोबर 2 वाजता आपण तो सामना सुरू करणार आहोत. तोपर्यंत प्रेक्षकांनी आजच्या दिवसातील मॅचच्या हायलाईटचा आनंद घ्यायचा, जे ऑनलाईन प्रेक्षक आहेत त्यांनी. धन्यवाद.